नमस्कार। तर नैराश्याच्या विळख्यातून बाहेर कसे पडावे या संबंधित आपण माहिती बघणार आहोत। एक संसारी माणूस गेले अनेक दिवस घरी चिडचिड करत होता। ऑफिस कामातही त्याचे लक्ष लागेना, कोणाशी बोलावेसे त्याला वाटेना। रोजचेच काम, डोक्यावरचे कर्ज, भविष्यातले प्रश्न या सर्वांनी तो अगदी पिचून गेला होता। बाहेरचा सगळा राग तो घरच्यांवर काढत होता। एक दिवस ना तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला शांतपणे त्याला रागराग होण्याचे कारण विचारले। त्याच्याजवळ काहीच उत्तर नव्हते। तो एवढेच म्हणाला की मला ही नैराश्याची सुरुवात आहे असे वाटत आहे। सध्या माझ्या आयुष्यात काहीच चांगले होत नाही असे सतत वाटत असते। मला निरुत्साहीपणा जाणवत राहतो। त्याची बायको त्याला म्हणाली, माझ्या ओळखीतला एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत, म्हणजे सायकॅट्रिस्ट। ते भविष्यही पाहतात। त्यांच्याशी बोलून पाहता का? ते तुमचे मानसिक प्रश्न आणि त्याचबरोबर तुमची ग्रहदिशा पाहून उकल सांगतील। नवऱ्याला उपाय पटला। त्याने तज्ज्ञांची भेट घेतली व आपली पत्रिका दाखवली। तज्ज्ञांनी पत्रिकेवर नजर टाकत ते म्हणाले, ग्रहदशा तर फार व्यवस्थित आहे तुमचे प्रश्न मानसिक स्थितीशी जोडलेले आहेत असे वाटते। तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, ते तुम्ही नीट सांगा असे म्हणत त्या तज्ज्ञांनी त्या माणसाला त्याच्या शालेय मित्राशी संपर्क आहे का असे विचारले। तर त्यांच्याशी भेटीगाठी करण्याचा त्याला सल्ला दिला आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटा असे त्या माणसाला सांगितले। त्या माणसाने तसेच केले। जुन्या ओळखी शोधून काढल्या, शालेय मित्रांची भेट घेतली। पुढच्या आठवड्यात तो पुन्हा तज्ज्ञांना जाऊन भेटला। तज्ज्ञांनी विचारले, शालेय मित्रांना भेटून तुम्हाला कसे वाटले? तर तो म्हणाला की सर, खरंच तुमचा उपाय ना फारच परिणामकारक ठरला। माझ्या शालेय मित्रांपैकी अनेक जण आता चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत। तर काही जण वैयक्तिक आयुष्यात सुखी आहेत, तर काही फारच दुःखी आहेत। काही जणांनी लग्न केले नाही, तर काही जणांचे 2दाही लग्न होऊन मोडले। काही जण आजारांनी ग्रसले आहेत, तर काही जण आजाराच्या भीतीने जगत आहेत। या सर्वांशी जर मी तुलना केली असता माझ्या वाट्याला यापैकी काहीच नाही, तरी मी उगीचच दुःखी राहत असतो। पण का हे मात्र मला कळले नाही, कृपया सांगा। तज्ज्ञ म्हणाले, अनेकदा सुखच टोचते ते हेच, आपण अकारण छोटी मोठी दुःख उगाळत बसतो, परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावल्यावर कळतं की त्यांच्या तुलनेत आपले दुःख काहीच नाही। मुळात हे कोणतेही दुःख नसून काही काळापासून मनावर आलेली एक मळबच आहे। ते दूर करणे आपल्या हाती आहे। त्याला नैराश्याचे लेबल तुम्ही लावून मिरवण्यापेक्षा लोकांशी भेटून बोला। त्यांच्या सुखाऐवजी त्यांच्या दुःखाशी आपली तुलना करा, म्हणजे आपण किती सुस्थितीत आहोत याची आपल्याला जाणीव होईल। म्हणतात ना, पायात चप्पल नाही याचे दुःख करू नका। अनेकांना चप्पल दूरच पण पायही नाहीत, म्हणून जे आहे त्यात आपण आनंद मानायला शिकले पाहिजे आणि मनावरचे मळब दूर सारून नैराश्य झटकून नव्या दमाने कामाला लागले पाहिजे। जमलेच तर दुसऱ्यांनाही नैराश्याच्या विळख्यातून बाहेर पडायला आपण मदत केली पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। सबस्क्रिप्शनसाठी कुठलेही चार्जेस यूट्यूब आकारत नाही, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आवडत असल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।